नमस्कार। आज आपण भारतीय राज्यघटना या विषयातील सरनामा हा टॉपिक बघणार आहोत। ठीक आहे, तर मी त्याच्यासाठी सोर्स काय वापरला आहे तर आदरणीय अभिजित राठोड सरांचं हे माइंड मॅपचं पुस्तक आहे। ठीक आहे, राज्यव्यवस्था या विषयावरचं। तर याचा मी उपयोग करून तुम्हाला आज सरनामा आपण एका पेज मध्ये पूर्ण शिकणार आहोत। ठीक आहे, तर बघा मी आता दाखवण्यापुरतं हे झूम आउट केलेलं आहे। शिकवताना झूम करेल मी, जेणेकरून तुम्हाला नीट व्यवस्थित अजून दिसेल। ठीक आहे, तर ही जी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जे केलेलं आहे सरांनी, या एका याच्यात खूप सुंदररित्या आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकत्रच कळून जातात। ठीक आहे, तर मग मला हेच आहे उद्देश की हे तुम्हाला सगळं समजावून सांगणं। आणि आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण आपण एका पेजमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर जे मुख्य परीक्षेला प्रश्न आलेले आहेत किंवा पूर्व परीक्षेला प्रश्न आलेले आहेत त्याचे 2 व्हिडिओ याच्यानंतर येतील। तर आत्ता जे सांगते आहे तेच नीट मन लावून ऐका। दुसरी गोष्ट, याच्यात मी नेमकं तुम्हाला हे सांगेल की कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा आहे, कुठे कुठे कन्फ्युजन होऊ शकतं आणि कोणती गोष्ट कशा पद्धतीने पाठ करायची आहे। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आता हे एक पेज तुम्हाला दिसत आहे, प्लस मी माझ्या काही नोट्स काढल्या आहेत त्या मी इन्क्लूड करणार आहे। ठीक आहे, तर बघा आता मी सांगते त्या सगळ्या गोष्टींकडे नीट काळजीपूर्वक बघा, काय सांगते ते ऐका, म्हणजे मग पुढच्या याच्यात आपल्याला उत्तरं व्यवस्थित सुटतील। सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला। तर बघा आपण काय बघत आहोत तर सरनामा हा टॉपिक बघत आहोत। तर सरनामा ज्यालाच आपण प्रस्ताविका म्हणतो, त्यालाच आपण उद्देशपत्रिकाही म्हणतो, इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल म्हणतो। ठीक आहे, तर आता आपण हे जे आहे सगळं आपली जी प्रत्येक म्हणजे आपल्या प्रत्येक पुस्तकावर असतं स्टेट बोर्डाच्या। ठीक आहे, प्रिॲम्बल लिहिलेली असते। तर मग आधी ही जी इथे दिलेली आहे ती मी सगळी व्यवस्थित वाचून दाखवते, त्याच्यातल्या कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे ते पण सांगते आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला काय काय नेमकं पाठ करायचं आहे याच्यातलं। बघा, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। ठीक आहे, तर बघा आधी आपण हे जे बाकीचे बाण दाखवले आहेत ना, हे मी तुम्हाला नंतर समजावून सांगते। आधी आपण काय फोकस करू, हा जो एवढा सरनामा दिलेला आहे त्याच्यात आपल्याला कोणकोणते शब्द हे माहितीच पाहिजे, त्यांचा क्रम आपल्याला माहितीच पाहिजे। ठीक आहे, आता सगळे म्हणतात की आपल्याला पूर्ण सरनामा पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे। ठीक आहे, जरी पाठ पाहिजे पण काहींचा नाही झाला तर तुम्ही लक्षात घ्या की मी काय सांगते ॲटलिस्ट तेवढ्या गोष्टी तरी तुम्हाला माहिती पाहिजे। ठीक आहे, आता तुम्हाला हा क्रम माहिती पाहिजे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य। ठीक आहे, हा क्रम विचारलेला आहे। ठीक आहे, हा क्रम जसाच्या तसा मुख्य परीक्षेला विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य। फक्त त्यांनी लोकशाही हा शब्द काढून टाकला होता आणि तिथे प्रजासत्ताक असं त्यांनी काहीतरी फेरफार केली होती, तर मग एक शब्द वेगळा टाकला होता, पण उत्तर सिक्वेन्स हाच लागत होता। ठीक आहे, तुम्हाला मी प्रश्न उद्या दाखवेल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल। तर मग आता हा क्रम पाठ कसा करायचा बघा, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य कसं पाठ करायचं, सरळ असं म्हणायचं, सा स ध लो ग, इनिशियल घेतलेले आहेत, सा स ध लो ग, मी असंच पाठ केलेलं आहे, सा स ध लो ग, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य। ठीक आहे, एवढं झालं पाठ। आता तुम्हाला बाकीचं काय बघायचं आहे, याच्यातही काय विचारतात, हे जे आहे ना न्याय, आधी न्याय दिलेलं आहे, नंतर स्वातंत्र्य
मग समानता आणि नंतर बंधुता यांचाही क्रम विचारला गेलेला आहे. मग ते एवढ्या सगळ्या याच्यात म्हणता खालीलपैकी कशाचा आधी उल्लेख आलेला आहे घटनेमध्ये. मग हे 4 ऑप्शन असतात. ठीक आहे, मग त्याच्यात कशाचा उल्लेख, न्याय या गोष्टीचा उल्लेख सगळ्यात आधी आलाय. मग आता तुम्हाला दुसरा सिक्वेन्स काय पाठ करावा लागेल, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता राहतील हे 4 गोष्टी लक्षात झालं. आता हे पाठ. पुढची गोष्ट आता तुम्हाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे 5 शब्द लक्षात राहिले. आता न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या 4 गोष्टी सलग लक्षात राहिल्या. आत्ता बघा न्यायमध्ये पण त्याचा सिक्वेन्स बघा कसा दिलाय, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक. ठीक आहे, आता हे कसं पाठ करायचं, इनिशियल घ्यायचे सा आ रा. आता सा आ रा, सहारा उच्चारून जातो, सहारा. ठीक आहे, सहारा, तर सहारा तसं लक्षात ठेवा ना. मग स हा रा जरी असं लक्षात राहत असेल ना ते तर ते ठीक आहे. ठीक आहे, मग सा फॉर सामाजिक, आ किंवा हा फॉर आर्थिक, रा फॉर राजनैतिक राहील लक्षात. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय. ठीक आहे, आता याचाही क्रम विचारलेला आहे. स्वातंत्र्यचा क्रम सांगा आणि हे सगळे उलटपुलट करून दिलेले आहेत. तर मी सलग पाठ केलेला आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना हे अजिबातही चुकत नाही. किंवा मग जेव्हा माझं पाठच होत नव्हतं तेव्हा मी असं कोरिलेट केलेलं की माणूस आधी काय करतो, आधी माणूस काहीही बोलताना, अभिव्यक्त होताना आधी विचार करतो, डायरेक्ट अभिव्यक्त होणार नाही. बरोबर, मग माणूस काय करतो, आधी विचार करतो, त्याच्यानंतर तो अभिव्यक्त होतो. ठीक आहे, अभिव्यक्त झाला की मग समोरच्या माणसाला ओळखतो, मग त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो, मग त्याच्यावर श्रद्धा जडते, मग उपासना म्हणजे त्याची पूजा करायला लागतो. असं एक कोरिलेट करून लक्षात ठेवा. मग हे पाठच होऊन गेलं. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं काय पण हे स्वातंत्र्य आहे असाही प्रश्न विचारतात. हे 5 गोष्टी देतात आणि खालीलपैकी हे काय, न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समानता आहे, बंधुता आहे. तर हे काय, स्वातंत्र्य आहे. समानता कसली, दर्जाची व संधीची समानता राहील लक्षात. बंधुता बघा, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. आता महत्त्वाच्या गोष्टी झाल्या तुमच्या पाठ. आता पुढे बघा. आता महत्त्वाचं दुसरं मला काय सांगायचं आहे की जेव्हा आपली प्रस्तावना लिहिली गेली तेव्हा त्याच्यात सार्वभौम, लोकशाही, गणराज्य हे 3च शब्द होते ह्या सिक्वेन्समध्ये. पण समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि इथे जे आहे एकात्मता दिसतोय तुम्हाला, यांचं ॲडिशन कधी झालेलं आहे तर 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, मग तो पाठ करा. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द ॲड करण्यात आलेले आहे. हा आहे आपला पुढचा महत्त्वाचा MCQ राहील लक्षात. आता याही व्यतिरिक्त आता बघा, आता आपण हे बघू. आता जे ॲरो चालू के झालेले आहेत ते आपण ॲरो बघू की ते कशातून काय अर्थ प्रतीत होतो. ठीक आहे, बघा आता इथे काय दिलेलं आहे. आता मी थोडंसं तुमच्यासाठी झूम करते, थांबा फक्त. ठीक आहे, नीट दिसत असेल आता तुम्हाला. बघा आता हा ॲरो कुठून आलाय, सरनामा पासून आलाय. ठीक आहे, आता बघा एक डिबेट चालला होता की सरनामा हा घटनेचा, राज्यघटनेचा भाग आहे का नाही आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी 3 खटले महत्त्वाचे आहे. त्याच्यावर 1000 वेळा प्रश्न विचारून झालाय. ठीक आहे, त्यामुळे ते आपल्याला नीट माहितीच पाहिजे. आता हा एवढा बॉक्स समजून घ्या, मग मी तुम्हाला सांगते कसं लक्षात ठेवायचं. LIC ऑफ इंडिया 1995 त्यांनी काय सांगितलं, सरनामा किंवा प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे. ठीक आहे, नंतर कलम 368 नुसार बदल करणे, सुधारणा करू शकता पण काढू शकत नाही कोणताही शब्द किंवा काहीही. आपण सुधारणा करू शकतो पण कोणताही शब्द किंवा काहीही काढू शकत नाही. ठीक आहे, केशवानंद भारती खटला 1973 भाग असल्याचे स्पष्ट केले आणि बेरुबारी युनियन खटला होता तो 1960 भाग नाही असं सांगितलं. आता बघा मी तुम्हाला ते सांगते. ठीक आहे, बघा आता की प्रस्ताविका घटनेचा भाग
हा आहे विवादाचा मुद्दा होता, त्याच्यावर प्रश्न विचारलेले गेले आहेत. ठीक आहे, तर बघा, तर सगळ्यात पहिले ना बेरुबारी युनियन लक्षात ठेवायचं, नंतर केशवानंद भारती आणि नंतर LIC ऑफ इंडिया असे सिक्वेन्सने खटले लक्षात ठेवायचे. ठीक आहे, वर्ष पण माहिती असू द्या. बेरुबारी 1960चा आहे, केशवानंद भारती 1973ची केस आहे, LIC ऑफ इंडिया 1995ची आहे. ठीक आहे, तर बघा आता बेरुबारी युनियन केसने काय सांगितलं, प्रस्ताविका घटनेचा भाग नाही. ठीक आहे, या फुल्या लक्षात ठेवा, हा चार्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला विसरायला होणार नाही. केशवानंद भारती केसने काय सांगितलं, प्रस्तावना घटनेचा भाग आहे, टिक म्हणजे आहे. आणि LIC ऑफ इंडिया केसने काय सांगितलं, अविभाज्य भाग आहे. म्हणजे ठीक आहे, कळलं तुम्हाला, हे एवढ्या याच्यात तुम्हाला लक्षात राहून जातं. बेरुबारी युनियन केस काय म्हणते, भाग नाही. केशवानंद भारती खटला म्हणतो भाग आहे. आणि LIC ऑफ इंडिया तर काय म्हणतं, तर अविभाज्य भाग आहे. ठीक आहे, राहील लक्षात. आता पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, बेरुबारी युनियन केसमध्ये त्यांनी तर सांगितलं भाग तर नाहीये, पण त्यांनी काय सांगितलं, मात्र प्रस्ताविकेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कोणत्याही कलमातील संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी किंवा एकापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास प्रस्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेता येऊ शकतो. ठीक आहे, आता पुढे घटना निर्मात्यांनी सुद्धा प्रस्ताविकेस घटनेचा भाग असल्याचे मानले होते. आता ह्या ज्या नोट्स मी काढल्या आहेत ना, हे PYQचा अभ्यास करून हे महत्त्वाचे पॉइंट्स काढलेत, त्यामुळे यांना असं लाईटली घेऊ नका. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण पुढे ह्याच रिपीट झालेल्या तुम्हाला दिसतील. बघा, घटना निर्मात्यांनी सुद्धा प्रस्ताविकेस घटनेचा भाग असल्याचे मानले होते. प्रस्ताविकेबद्दल पुढील 2 बाबी महत्त्वाच्या. ठीक आहे, कोणत्या, तर प्रस्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोतही नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. ठीक आहे, प्रस्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. पुढे बघा, प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही. हे तर नीट लक्षात ठेवा, प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही. ठीक आहे, राहील एवढं लक्षात. आता आपण पुढच्या मुद्द्यांकडे वळूया. ठीक आहे, आता जे म्हटलं जातं की प्रस्ताविकेमध्ये घटनेचा सार दिला आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत, तेवढ्या याच्यात आपल्याला खूप कळतं. तर मग ते कसं कळतं आपण ते आता बघणार आहोत. ठीक आहे, हे जे ॲरो दिलेले आहेत ना, मग ह्या सगळ्या ॲरोतून आपल्याला हे कळणार आहे की सगळा सार याच्यात कसा जमलेला आहे. ठीक आहे, तर आता बघूया आपण. त्यापूर्वी काही गोष्टी आहेत त्या पाठ करून घेऊ आणि मग म्हणजे हे बाकीच्या गोष्टी बघू आणि मग आपण इन डिटेल ह्या गोष्टींकडे वळूया. बघा, आपण वरचा बॉक्स बघितला, हा बॉक्स बघून झाला आपला. आता आपण खालचा बॉक्स बघूया. बघा, शब्दांचा क्रम कसा दिला आहे मी ऑलरेडी शिकवलं तुम्हाला. न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही काय आहे, उद्दिष्ट आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही उद्दिष्ट आहेत, ही पाठ करा. नंतर सामाजिक, आर्थिक, राजकीय हे झालं न्याय. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना हे झालं स्वातंत्र्य. आणि एकता आणि एकात्मता हे झालं बंधुता. राहील हे पाठ. आता अजून एक तुम्हाला पुढचे पॉइंट लगेच मी दाखवून देते, म्हणजे आपली एक एक गोष्ट कंप्लीट होत जाईल. ठीक आहे, बघा बघा आता इथे काय लिहिलंय मी, इन्ग्रेडियंट्स ऑफ द प्रिएम्बल, प्रस्ताविकेचे घटक. आता जर असं विचारलं घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत कोणता आहे, घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत कोणता, तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे आम्ही भारताचे, हे बघा आम्ही भारताचे लोक हा झाला स्रोत. तर मग विचारलं तर आपलं उत्तर काय येईल की बघा, घटना आपले प्राधिकार भारतीय जनतेकडून प्राप्त करते. ठीक आहे, पुढे जर हे विचारलं की भारतीय राज्याचे स्वरूप किंवा आदर्श, स्वरूप किंवा आदर्श काय आहे, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवणार. हे काय झालं, आदर्श किंवा स्वरूप. त्यानंतर बघा, जर विचारलं घटनेचे उद्देश किंवा आकांक्षा काय आहे, तर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. राहील लक्षात. आणि दुसरं, घटनेची स्वीकृती कधी झाली आहे, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि अंमलबजावणी कधी झाली आहे, 26 जानेवारी 1950. राहील लक्षात. घटनेची स्वीकृती म्हटलं तर 26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलबजावणी म्हटलं तर 26 जानेवारी 1950. ठीक आहे, हा जो चार्ट आहे हे पण तुम्ही नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपला हा एक बॉक्स बघून झाला. आता आपण हा पुढचा बॉक्स बघू. ठीक आहे, बघा,
उद्दिष्टांचा ठराव मांडला कधी? मांडला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला. 13 डिसेंबर 1946ला. आणि पारित कधी झाला तर संविधान सभेत 22 जानेवारी 1947ला पारित झाला. दोन्ही तारखा महत्त्वाच्या आहेत, पाठ असायला पाहिजे. मांडला 13 डिसेंबर 1946, पारित झाला 22 जानेवारी 1947. ठीक आहे. पुढे बघा, 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार शब्दांचा समावेश कोणता? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ठीक आहे. आता आपले हे झाले. आता आपण पुढचं एक बघून घेऊ की सरनाम्याविषयी तज्ज्ञांची मते काय आहेत. याच्यावर खूपदा प्रश्न विचारलेले आहेत, खूपदा. ठीक आहे. तर आपण ते एक बघून घेऊ, मग आपण त्या ॲरोजकडे वळूया. ठीक आहे. हे बघा, सरनाम्याविषयी तज्ज्ञांची मते, हे पण मी तुमचे पाठ करून घेणार आहे. बघा, के.एम. मुन्शी हे होरोस्कोप म्हणतात. पंडित ठाकूरदास भार्गव सर्वात मौल्यवान भाग आत्मा, चावी. अर्नेस्ट बार्कर काय म्हणता? की नोट. पुढे बघा, ए.के. अय्यर आपल्या दीर्घ स्वप्नांचा विचार. एम. हिदायतुल्ला अमेरिकन स्वातंत्र्याच्या घोषणेसमान किंवा आत्मा. ठीक आहे. आता हे पण मी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात कसं पाठ करायचं ते तुम्हाला दाखवून देते. ठीक आहे. बघा, आता आधी कोण काय म्हटलंय, आता हे मी काय केलंय, डायरेक्ट जे प्रश्न आले ना त्याचाच हे बनवून घेतले, त्याच्यातून नोट्स काढल्या आणि त्याच्यावरच ट्रिक्स बनवल्या. आधी आपण पुन्हा बघून घेऊ. प्रस्ताविकेबद्दलची मते, वर्णने व व्यक्ती. बघा, के.एम. मुन्शी काय म्हणाले? प्रस्ताविका आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप आहे, कुंडली आहे. ठीक आहे. के.एम. मुन्शी. याच्यावर मी दुसरं एक पेज दाखवणार आहे ज्याच्याने हे तुमचं पाठ होणार आहे, त्यामुळे हे नीट ऐका. कशाखाली अंडरलाईन केली हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. के.एम. मुन्शी म्हटलं तर होरोस्कोप किंवा कुंडली हे दोन शब्द लक्षात ठेवा. पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणता? मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, चावी, घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे. राहील लक्षात. पुढे बघा, आता नानी पालखीवाला काय म्हणतात? घटनेची ओळखपत्र. आता एकदा याच्यात बघू आपण. पंडित ठाकूरदास भार्गव काय काय म्हटले आहेत? मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, चावी, घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे. उत्कृष्ट गद्य काव्य. ठीक आहे. आणि आता नाना पालखीवाला काय म्हणतात? घटनेचे ओळखपत्र. दुसरी गोष्ट बघा, अर्नेस्ट बार्कर काय म्हणता? उद्देशपत्रिका ही संविधानाची मुख्य गोष्ट आहे, म्हणजे की नोट आहे. नंतर एम. हिदायतुल्ला काय म्हणतात? उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे. ठीक आहे. घोषणेसारखी आहे. पुढे बेरुबारी युनियन संदर्भ खटला 1960. घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली. किल्ली. नंतर भारताचे सरन्यायाधीश सिक्री काय म्हणतात? अत्यंत महत्वपूर्ण भाग, अत्यंत महत्वपूर्ण भाग. नंतर आचार्य जे.बी. कृपलानी म्हणतात कल्याणकारी, राज्याची अचंबित करणारी तत्वे. ठीक आहे. आणि शेवटचं एम.व्ही. पायली म्हणता अशा प्रकारचा केलेला सर्वोत्तम मसुदा. आता आपण कशा पद्धतीने पाठ करायचं ते बघूया. बघा, आता ट्रिक्सच्या स्वरूपात कसं पाठ करायचं ते बघा. होरोस्कोप म्हणणारे कोण? तर मुन्शी. मग कसं पाठ करायचं? एच फॉर होरोस्कोप, एम फॉर मुन्शी. HM आपण मेसेज टाईप करताना एखाद्याला उत्तर देताना म्हणतो ना, HMM, तसं HM किंवा लक्षात ठेवा महाराष्ट्र, MH. एम फॉर मुन्शी, H फॉर होरोस्कोप. राहील लक्षात. पुढे बघा, पंडित ठाकूरदास भार्गव मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, चावी, फुटपट्टी, उत्कृष्ट गद्य काव्य. आता कसं लक्षात ठेवा बघा, पंडित ठाकूरदास भार्गव पंडित आहे, पंडित असल्यावर त्यांचे शब्द मोठे मोठेच असणार ना, असं लक्षात ठेवा. मग मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, फुटपट्टी, उत्कृष्ट गद्य काव्य आणि चावी. चावी लक्षात ठेवा. आता चावी म्हणणारे कोण? पंडित ठाकूरदास भार्गव. हे कोण? चावी म्हणणारे. पण किल्ली म्हणणारे कोण? किल्ली म्हणणारे कोण? नीट लक्षात ठेवा. किल्ली म्हणणारे आहे बेरुबारी युनियन खटला. म्हणजे जर चावी शब्द वापरला तर पंडित ठाकूरदास भार्गव, पंडितांची चावी येते असं लक्षात ठेवा. आणि किल्ली जर म्हटलं तर बेरुबारी युनियन खटल्याने काय म्हटलंय? किल्ली म्हणणारे बेरुबारी युनियन, घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली. ठीक आहे. आता बघा, नानी पालखीवाला त्यांनी ओळखपत्र म्हटलंय. मग काय म्हणायचं? पालखीत ओळखपत्र ठेवलं आहे. पालखी चालली आणि त्याच्यात आपल्या
ओळखपत्र ठेवले. मग राहील लक्षात, नानी पालखीवाले यांनी ओळखपत्र म्हटले. नंतर अर्नेस्ट बारकर म्हटले मुख्य गोष्ट, हे लक्षात ठेवा, की नोट. नंतर एम हिदायत तुल्ला, तुल्लावरून लक्षात ठेवा तुलना, तुल्लावरून तुलना करणारे कोण, तुल्लावरून तुलना असे लक्षात ठेवणे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी. राहील लक्षात. पुढे बघा, CJI, CJI सिक्री साहेब. सिक्री साहेब काय म्हणता, अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. सिक्री साहेब मुद्दामून लिहिलंय मी. सिक्री साहेब काय म्हणता, अत्यंत महत्त्वपूर्ण भाग. नंतर आचार्य JB कृपलानी, कृपलानीवरून काय लक्षात ठेवणार, JBंची कृपा लक्षात ठेवणे, कृपलानीवरून JBंची कृपा लक्षात ठेवणे. त्यावरून मग कल्याणकारी शब्द लक्षात ठेवायचा, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे. कसं की JBंची कृपा झाली म्हणून कल्याणकारी, म्हणून कल्याण झालं सगळ्यांचं, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग कृपलानीवरून JBंची कृपा लक्षात ठेवणे, त्यावरून कल्याणकारी शब्द लक्षात ठेवायचा, कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे. ठीक आहे. पुढे बघा, MV पायली. MV पायलीवरून काय लक्षात ठेवायचं, पायलीवरून पाहिलं का, पाहिलं लक्षात ठेवायचं. पायलीवरून पाहिलं का, तर मग पायलीवरून पाहिलं का, सर्वोत्तम मसुदा आहे हा, तर पाहिलं का सर्वोत्तम मसुदा आहे, हे असं आपण बोलायचं. ठीक आहे. तर MV पायली काय म्हणतात, अशा प्रकारचा केलेला सर्वोत्तम मसुदा, पाहिलं का, पाहिलं सर्वोत्तम मसुदा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय काय बघितलं बघा, आपण मेन गोष्टी सगळ्या बघितल्या आहेत. आता मी तुम्हाला जे म्हणते की हे ॲरो वगैरे मी तुम्हाला सांगणार आहे, आता ते अजून इन डिटेल सांगण्यासाठी आपण अजून एक लेक्चर घेऊया. ठीक आहे. कारण आत्ताच 21 मिनिटाचं लेक्चर आत्ताच इथे झालेलं आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी ज्या सांगितल्या अतिशय महत्त्वाच्या होत्या आणि याच्या पुढचं जे लेक्चर आहे ते अजूनही महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. तेव्हा आपले सरनाम्याचे प्रश्न सुटतात. ठीक आहे. सरनाम्याला लाईटली घेऊ नका. शब्द फिरवायला गेले तर खूप शब्द फिरवतात, हातचे मार्क्स जातात. त्याच्यासाठी मी एवढा स्टडी करून ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. त्यात चांगली गोष्ट ही की आपला सरनामा आपल्याला एकाच पेजमध्ये होतोय, एकाच पेजमध्ये. ठीक आहे. त्यामुळे मग ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आपण लवकरच भेटूया याच्यात दुसऱ्या पार्टमध्ये, ज्याच्यात आपण हे सगळे ॲरोंचं विचार म्हणजे कसं संविधानाला सार म्हणतात घटनेचा, हे आपल्याला ह्या सगळ्या कलमांवरून किंवा या ॲरोंवरून पुढच्या भागात कळणार आहे. आपण लवकरच भेटूया याच्या पुढच्या पार्ट्समध्ये. धन्यवाद.